ओके, लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 लास्ट लेक्चर मध्ये एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 पाहिलेला आहे. आज एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय? क्वेश्चन नंबर 3 बरोबर लिहायचं, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आपल्याला जे खाली स्टेटमेंट दिलेलं आहे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. पहिला मुद्दा आहे बाळा, तो म्हणजे हे स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट. हे बघा, या स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आलेले आहे आणि हा कनेक्टिव्ह आलेला आहे, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आणि कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, सर्वात पहिले हे कंपाऊंड स्टेटमेंट सिंबॉलिक फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. मग सिंबॉलिक फॉर्म मध्ये घेण्याची प्रोसेस आपण काय केली आहे, सेम लेट पी इज. ओके, पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणा, पी इज 4 इज ऑड. ओके, क्यू इज 1 इज प्राइम. ओके, पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकत नव्हतो, पण याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो. 4 इज ऑड विच इज फॉल्स. हे फॉल्स आहे. 4 हा ऑड नंबर नाही. आणि ओके, 1 इज प्राइम. 1 हा कंपोजिट पण नाही आणि प्राइम पण नाहीये, म्हणजे विच इज ऑल्सो. ओके, म्हणजे आपल्याला पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू माहित नाहीये, पण त्याच्यामध्ये जे कंपोनंट सिंपल स्टेटमेंट आलेले ते सिंपल स्टेटमेंट वेगळे केले तर आपल्याला दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज माहिती आहे. मग आता आपण सिंबॉलिक फॉर्म लिहूया. देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म इज. ओके, आता सिंबॉलिक फॉर्म 4 इज ऑड, त्याला आपण म्हटलं पी. मध्ये कनेक्टिव्ह आहे ऑर, ऑरचा सिंबॉल काय आहे, व्ही. आणि 1 इज प्राइम, तो आहे क्यू. हा आला सिंबॉलिक फॉर्म. बरोबर आहे. आता सिंबॉलिक फॉर्मचा आपण लिहिला, पण आपला सिंबॉलिक फॉर्म नाही विचारला, आपला विचारली ट्रूथ व्हॅल्यू. मग नाव आता मी याची ट्रूथ व्हॅल्यू देतो, पी ऑर क्यू याची मला व्हॅल्यू फाइंड करायची. याकरता इथे मला पी ची व्हॅल्यू माहिती. पी ची व्हॅल्यू काय आहे, एफ. जे पी ची व्हॅल्यू आहे एफ, मध्ये ऑर आहे असं करायला. नंतर क्यू, क्यू ची व्हॅल्यू काय आहे, एफ. म्हणजे क्यू सुद्धा आहे एफ. ओके, फक्त आपण काय केलं, पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज टाकल्या. ओके, आता बाळांनो मेन मुद्दा इथे हे जे काही आलंय हे कनेक्टिव्ह, हे आपण जे लॉजिक ट्रूथ टेबलच्या खाली जे लॉजिक लिहिले होते त्या लॉजिकने सोडवायचं. बाळांनो कनेक्टिव्ह कोणता आहे, कनेक्टिव्ह आहे ऑर. मग ऑरचं लॉजिक काय, ऑरचं लॉजिक आठवा प्रत्येकाने. ऑरचं लॉजिक काय, सिन्स. मी इथे ऑरचं लॉजिक लिहितो, सिन्स ओनली एफ ऑर एफ इज एफ, otherwise टी. बरोबर आहे. मग एफ ऑर एफ, ऑर मध्ये जर दोन्ही एफ असतील तरच आन्सर एफ लिहायचं, नाही तर आन्सर टी लिहायचंय. इथे दोन्ही एफ आहे, आन्सर ही एफ. ओके, अँड देअरफॉर मग फायनल आन्सर, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू of given statement is F. ओके बाळांनो, हे आहे ते एक्झाम्पल. सिंपल एक्झाम्पल आहे. काय होतं पहा, तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलं होतं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू विचारली होती. मग त्या कंपाऊंड स्टेटमेंटचे आपण सिंपल स्टेटमेंट तयार केले, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काढल्या, सिंबॉलिक फॉर्म घेतला, सिंबॉलिक फॉर्म मध्ये त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आउटपुट केल्या. त्यानंतर आपलं जे काही लॉजिक आहे सॉल्व्ह करण्याचं ते यूज केलं आणि व्हॅल्यू फाइंड केली. ओके बाळांनो, फर्स्ट एक्झाम्पल समज असेल. सेकंड एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2, 64 इज परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज प्राइम नंबर. ओके बाळांनो, इथे सर्वात महत्वाचा मुद्दा हा कनेक्टिव्ह आहे. म्हणजे हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. मग दोन स्टेटमेंट वेगळे करून घ्या. लेट पी इज काय, पी
64 is a perfect square. 64 is perfect square. बरोबर आहे? ओके. आता which is लगेच पुढे लिहा. 64 is perfect square. ट्रू का फॉल्स? 64 हा स्क्वेअर आहे का? 64 हा 8 चा स्क्वेअर आहे. which is true. बरोबर आहे? which is true. ओके. नेक्स्ट Q. 46 is a prime number. 46 is a prime number. ओके. आता 46 हा प्राइम नंबर आहे का? नाही, कारण की 2 into 23 असं लिहिता येईल. बरोबर आहे? 2 चा मल्टिपल आहे. ओके. देअरफॉर दिस इज नॉट प्राइम नंबर. मग विच इज फॉल्स. हा प्राइम नंबर नाही. ओके. मग देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म इज काय येईल सिंबॉलिक फॉर्म? सगळ्यात पहिले तुम्ही 64 इज परफेक्ट स्क्वेअर याला काय म्हटलं? पी म्हटलंय. ओके, ठीक आहे. नंतर मध्ये कनेक्टिव्ह आला अँडचा सिंबॉल काय आहे? तर उलटा वी. बरोबर आहे? आणि नंतर 46 इज प्राइम नंबर याला तुम्ही काय म्हणते? हा आला सिंबॉलिक फॉर्म. पण आपल्याला सिंबॉलिक फॉर्म नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे ट्रूथ व्हॅल्यू. ओके. नाव तुम्हाला कोणाची ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे? पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. ओके. इथे मध्ये बघा इक्वल टू साइन देत नाही, इक्वॅलंट साइन देतात. ओके. मग आता पी ची व्हॅल्यू काय? पी ची व्हॅल्यू आहे टी. अँड कसा राहिला? क्यू ची व्हॅल्यू काय? क्यू ची व्हॅल्यू आहे एफ. ओके. दोन्ही व्हॅल्यूज फक्त पुट केल्या. पी ची व्हॅल्यू टी आहे, क्यू ची व्हॅल्यू एफ आहे, टाकल्या. ओके. आता अँडचं लॉजिक किती वापरायचं? ओके. मिडलला कनेक्टिव्ह अँड आहे, हे डोक्यात ठेवा. लॉजिक त्या कनेक्टिव्ह वर डिपेंड असतं. मग अँडचं लॉजिक काय? ओनली टी अँड टी इज टी. अदरवाइज यप. म्हणजे अँड मध्ये जर दोन्ही पण टी आले तर आन्सर टी लिहायचं, नाहीतर आन्सर यप लिहायचं. इथे दोन्ही टी आलेत का? नाही आले, म्हणजे आन्सर काय लिहिणार तुम्ही? यप. अँड देअरफॉर फायनल आन्सर, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट is false. Therefore, the truth value of the given statement is false. ओके बाळांनो, दोन एक्झाम्पल समजले? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ठीक आहे बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 प्लस एक्झाम्पल नंबर 3. आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. 5 is a prime number. 5 is prime number and 7 divides 94. 5 is prime number and 7 divides 94. ओके बाळांनो, सेम उद्योग करायचा आहे. पूर्ण ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आपल्याची. सिंपल पहिला मुद्दा आहे का हे सिंपल स्टेटमेंट नाहीये, दिस इज कंपाऊंड स्टेटमेंट. आणि हे जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर काय करावं लागेल? सर्वात पहिले इथे कनेक्टिव्ह कोणता आलाय? अँड. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंट वेगवेगळी आहे. मग सोल्युशन सेम. लेट सर्वात पहिले पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणणार. पी काय? 5 is a prime number. ओके. याची ट्रूथ व्हॅल्यू which is
ट्रू. 5 हा प्राईम नंबर आहे, ट्रू. ओके. क्यू सेकंड स्टेटमेंट काय? 7 डिवाइड 94 which is ओके. 7 ने 94 ला डिव्हिजन देऊन पहा, कंप्लीट डिव्हिजन होते का? तर कंप्लीट डिव्हिजन होणार नाहीये, विच इज फॉल्स. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज काय येईल का? सिम्बॉलिक फॉर्म पहिला 5 प्राईम नंबर, आपण त्याला पी म्हटलं, मध्ये अँड हा कनेक्टिव्ह आला, आणि नंतर 7 डिवाइड 94 याला आपण क्यू म्हटलं. ओके, दिस इज सिम्बॉलिक फॉर्म, पी अँड क्यू. ओके, आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची ना. पी अँड क्यू इक्वॅलेंट. ओके, सर्वात पहिले बघा पी ची व्हॅल्यू काय? पी ची व्हॅल्यू टी अँड आहे असाच राहिला. नंतर क्यू ची व्हॅल्यू आहे एफ. ओके बाळांनो, फक्त आपल्याला माहिती असलेल्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या. आता मेन मुद्दा असा आहे की या कनेक्टिव्ह वरनं आपल्याला हे दोन्ही कंबाईन करून याचा आन्सर लिहायचंय. मग कनेक्टिव्ह आहे अँड, मग अँडचं लॉजिक काय आहे? अँडचं लॉजिक ओनली टी अँड टी इज टी, अदरवाईज यप. बरोबर आहे. जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी लिहायचं, नाहीतर आन्सर यप लिहायचंय. दोन्ही टी आले पाहिजे, दोन्ही टी नाही आले, मग आन्सर येईल यप. अँड देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. It is not true that 5 minus 3i is a real number. It is not true that 5 minus 3i is a real number. Okay, no solution. लेट. ओके, आता ज्या वेळेस मी तुम्हाला निगेशन शिकवलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन करण्याच्या आधी आपण इट इज नॉट ट्रू दॅट लिहितो. बरोबर आहे, म्हणजे स्टेटमेंट फक्त एवढंच आहे खालचं, तर इट इज नॉट ट्रू दॅट हे तर निगेशन आहे. मग ठीक आहे, आपण स्टेटमेंट घेऊया. लेट पी इज काय? 5 minus 3i is a real number. 5 minus 3i is a real number. याला आपण स्टेटमेंट पी म्हटलं. आता राहिला प्रश्नाच्या व्हॅल्यूचा विच इज. ओके बाळांनो, 5 minus 3i हे डोक्यात ठेवा. आपल्याकडे नंबर सिस्टीम सर्वात मोठा सेट कोणता आहे? कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. बरोबर आहे, पण कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबर असतो कधी? जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर. इथे इमॅजिनरी पार्ट 0 आहे का? तर इमॅजिनरी पार्ट हा 0 नाहीये, नॉन झिरो इमॅजिनरी पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट जर नॉन झिरो असेल तर रिअल हा नंबर जो आहे हा रिअल नंबर असत नाही. जर तुमचा इमॅजिनरी पार्ट जर 0 आला असता तर रिअल नंबर असता. तर इथे इमॅजिनरी पार्ट हा नॉन झिरो, देअरफॉर दिस इज नॉट रिअल नंबर. म्हणजे हे जे स्टेटमेंट दिलं यांनी ते फॉल्स, तो रिअल नंबर नाहीये, कारण की इमॅजिनरी पार्ट हा नॉन झिरो. ओके, आता संपला, एकच स्टेटमेंट होतं. आता नाव सिम्बॉलिक फॉर्म. ओके, मग आता सिम्बॉलिक फॉर्म काय? तर इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन.
इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे काय? निगेशन. मग तुम्हाला निगेशन सांगितलं होतं, इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज फॉल्स दॅट. हे जे काय असतं हे काय असतं? निगेशन. आणि पुढे 5 मायनस 3i याला आपण काय म्हटलंय? पी. ओके, सिम्बॉलिक फॉर्म. नाव आता ट्रूथ व्हॅल्यू. निगेशन पीई. निगेशन पीई. ओके, आता हा निगेशन कसा करायला? पी ची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय? पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. ओके, पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. आणि बघा निगेशन म्हणजे काय? फॉल्सचा ट्रू करायचा आणि ट्रूचा फॉल्स करायचा. ओके, देअरफॉर फायनल आन्सर फॉल्सचं निगेशन. ओके, देअरफॉर the truth value of given statement is true. The truth value of the given statement is true. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. If 3 into 5 is equals to 8, then 3 plus 5 is equals to 15. Solution. Let P is. ओके, सगळ्यात पहिले बाजूचा कनेक्टिव्ह कोणता आहे? इफ देन. हा कनेक्टिव्ह म्हणजे हे फर्स्ट स्टेटमेंट, हे सेकंड स्टेटमेंट म्हणजे हा पी आहे, हा क्यू आहे. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन. ओके, पी म्हणजे काय? 3 into 5 is equals to 8 आणि क्यू म्हणजे काय? 3 plus 5 is equals to 15. ओके, राहिला प्रश्नाच्या ट्रूथ व्हॅल्यूचा. which is false. 3 into 5 किती होतो? 15 होतो, 8 नाही होत, which is false. आणि ओके, 3 plus 5 8 होतो, 15 नाही होत, which is also false. Okay, therefore the symbolic form is, if then the symbolic form P implies Q. Now आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. नाव याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. नाव P implies Q is equivalent. P ची व्हॅल्यू आहे F, implies Q. Q ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे? F. ओके, आता बघा आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे ओनली इम्प्लिकेशनचं लॉजिक, ओनली T implies F is F. T implies F असेल तर आन्सर F, नाहीतर आन्सर ट्रू. ओके, जर T implies F असेल तरच आपण आन्सर F लिहितो, नाही तर बाकी प्रत्येक केसमध्ये आन्सर T लिहिणार आहे. इथे आला का T implies F? T implies F नाही दिसत. हे सेम असं आलं पाहिजे. T implies F नाही आला, मग अदरवाइज नुसार आन्सर येईल T. And therefore the truth value of given statement is T. Truth value of given statement is T. हे होतं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. ओके, नेक्स्ट जवानो एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6.
एक्झाम्पल नंबर 6 घ्या. मिल्क इज व्हाइट if and only if and only sky is blue. Milk is white if and only sky is blue. ओके बाळांनो, सोल्युशन लेट परत बाळांनो करेक्टिव्ह आहे कोणता? इफ अँड ओनली इफ. ओके, मग इफ अँड ओनली इफ ने दोन स्टेटमेंट जोडलेले ते दिसतं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाइट. मिल्क इज व्हाइट आणि विच इज काय असेल? मिल्क इज व्हाइट इज ट्रू. मिल्क इज व्हाइट इज ट्रू. क्यू सेकंड स्टेटमेंट स्काय is blue. Okay, which is also true. Which is true. Milk is white is true. Sky is blue is also true. Okay, therefore the symbolic form is sky is one symbolic form is P डबल इम्प्लाइज क्यू. कारण की इफ अँड ओनली इफ आहे, पण ओनली इफ म्हणजे काय? पी डबल इम्प्लाइज. बरोबर आहे. ओके, नाव आता मला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलेंट टू. ओके, पी ची व्हॅल्यू आहे टी. मध्ये डबल इम्प्लाइज ऍज इट इज आहे. क्यू ची व्हॅल्यू काय? क्यू ची व्हॅल्यू सुद्धा आहे टी. ओके बाळांनो, डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक आता लिहून देत नाही, परत सांगतोय. डबल इम्प्लाइज दोन्ही साईडला एरो हेड आहे ना. लॉजिक खूप सिंपल. दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर आन्सर टी लिहायचं आणि जर वेगवेगळे असतील तर आन्सर एफ लिहायचं. मग इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आलेले आहे, मग आन्सर येणार आहे टी. बरोबर आहे. ओके, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू of given statement is true. जर हे ट्रू कसं आलं हे समजलं असेल बाळांनो, याचा तो ट्रूथ टेबल आहे. बरोबर आहे. डबल इम्प्लायचं ट्रूथ टेबलचं ते लेक्चर बाळांनो प्रत्येकाने पाहून घ्या परत. की डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक लिहिलं होतं काय? की डबल इम्प्लिकेशन मध्ये आन्सर टी असतं कधी? जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर, आणि जर दोन्ही व्हॅल्यू डिफरंट असतील तर आन्सर एफ असतं. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. एक्झाम्पल नंबर 6. स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या एक्झाम्पल नंबर 6 चा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. Example number 7. Example number 7. 24 is a composite number or 17 is a prime number. ओके बाळांनो, सोल्युशन लेट. सर्वात पहिले फर्स्ट स्टेटमेंट कोणतं? 24 is a composite number. ओके, which is true. 24 हा कंपोजिट नंबर आहे. कंपोजिट नंबर म्हणजे प्राइमच्या उलटा. तो प्राइम नाहीये, त्याचा अर्थ कंपोजिट. ओके, 17
is a prime number. Okay, which is also true. Which is true. Okay, therefore the symbolic form is P or Q. Now P or Q is equivalent. ओके बाळांनो, P और Q इज इक्वॅलेंट. सॉल्व करा बरं आता प्रत्येकाने. व्हॅल्यू पुट करून पहा, जास्त टेन्शन नाही घ्यायचंय. ओके, इथे ऑर होता म्हणून मी इथे ऑर घेतलाय फक्त. ओके, सर्वात पहिले P ची व्हॅल्यू आहे T. और Q ची व्हॅल्यू सुद्धा आहे T. ओके बाळांनो, आता ऑरचं लॉजिक only F or F is F, otherwise T. बरोबर आहे. जर दोन्ही F आले तर आन्सर F लायचं, नाही तर आन्सर T लायचं. डायरेक्ट दोन्ही F नाही आले मग आन्सर येईल T. and therefore the truth value of given statement is true. Therefore, the truth value of the given statement is true. Okay, बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, अशा प्रकारे बाळांनो आपण काय पाहिलं, आज आपण एक्सरसाइज 1.1 यातला क्वेश्चन नंबर 3 पाहिला. काय क्वेश्चन नंबर 3 होता की जर तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करणार. सर्वात पहिले त्याची सिंपल स्टेटमेंट फाइंड करायचे. त्या सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचा. सिंबॉलिक फॉर्म घ्यायचा, सिंबॉलिक फॉर्म मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि आपल्याकडे जे लॉजिक आहे ट्रूथ टेबलचे त्या लॉजिकने सॉल्व्ह करायचं. फायनली तुम्हाला त्या स्टेटमेंटची काय भेटणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, अशा प्रकारे आजचं लेक्चर संपलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा क्वेश्चन